शेतकरी मित्रांनो नमस्कार. आता बऱ्यापैकी आंबा बागेत चांगल्या प्रकारे सेटिंग चालू आहे. पण बऱ्याच शेतकऱ्यांची अशी पण ओरड आली की आमच्या बागेत मधमाशी नाही. त्यामुळं बऱ्याच बागेत चांगला पद्धतीनं मोहर निघून देखील सेटिंगचा खूप जास्त प्रॉब्लेम झालेला आहे. आता जर तुम्ही सध्या या बागेत जर बघितलं तर बऱ्यापैकी सगळ्या काड्याला सगळ्या जो मेन मोहर आहे किंवा त्याला सब ब्रँचिंग साईडला झाले मोहराची त्याला देखील खूप चांगल्या पद्धतीनं सेटिंग आहे. ज्या शेतकऱ्याने अंधाधुंद फवारणी केल्या, कीटकनाशकाच्या तीव्र वासाच्या फवारण्या केल्या, त्यांच्या बागेत 100% मधमाशीचा प्रॉब्लेम झाला आहे. आणि मधमाशी इथं बऱ्याच ठिकाणी आलेली नाही आहे. पण आता चालू बागेत जर आपण बघितलं तर तुम्हाला खूप जास्त मधमाशी दिसेल. कारण की फवारणी करत असताना व्यवस्थित जर तुम्ही शेड्यूल फॉलो केलं तर तुम्हाला जो मधमाशीचा त्रास होणार आहे, म्हणजे मधमाशी नसल्याचा त्रास होणार आहे, तो होत नाही. तुम्ही बघताय आता इथं आता व्हिडिओमध्ये आवाज कॅप्चर होतो की नाही सांगता येत नाही. पण असा प्रत्येक फांद्यावरती अशा सध्या मधमाशा भरपूर प्रमाणात अवेलेबल आहेत. त्यासाठी फवारणी करत असताना व्यवस्थित पद्धतीने फवारणी करणे, झाडाच्या साईजनुसार फवारणी करणे खूप गरजेचं असते. कारण की बऱ्याच वेळा शेतकरी फोन करतात किंवा ह्यानं कोणती फवारणी घेतली म्हणून करायची, त्यानं सांगितली म्हणून घेतली. पण तुमच्या बागेची कंडिशन काय आहे, कोणत्या स्टेजला तुमची बाग आहे, ह्या गोष्टी तुम्ही स्वतः ऑब्झर्वेशन केल्यानंतरच फवारणी करणं गरजेचं आहे. इथं जर तुम्ही बघितलं प्रत्येक मोहरावर 2-2, 3-3, 4-4 माशा आहेत. प्रत्येक मोहरावर म्हणतो मी, झाडावर म्हणत नाही. बऱ्याच ठिकाणी बागेत माशा सापडत नाहीत. त्यासाठी फवारणीचं शेड्यूल जे आहे ते तुम्ही तुमच्या बागेची स्टेज कशी आहे, मोहर निघाला आहे, बाहेर किती निघाला आहे, तो फुलला आहे का, फुलं निघालेत का, सेटिंग होतं आहे का, ह्या सर्व गोष्टी बघून मग फवारणी करा. आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या बागेत सेटिंग करून घेऊ शकता. ना तर बऱ्याच ठिकाणी आता बागेत भरपूर मोहर आलेला आहे आणि आता काळ्या पडून पूर्ण म्हणजे सेटिंग न होताच तो मोहर गळून जात आहे. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपला शेतकरी मित्र सूरज अवताळे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.